इथे तुम्ही पाहू शकता पीठही न आंबवता असे ह्या आप्प्यांना छान अशी जाळी सुटली आहे. नमस्कार, सुगरण बागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे नवरात्र स्पेशल अशी हे उपवासाचे आप्पे. नवरात्राच्या उपवासामध्ये 9 दिवस आपण काही ना काही उपवासाचे पदार्थ खात असतो. तर मग असे हे कमी तेलामध्ये होणारे असे हे आप्पे तुम्ही नक्की जरूर करून पहा. हे आप्पे अशी उपवासाच्या चटणीबरोबर खूप छान लागतात. 1 वाटी वरी तांदूळ घ्यायचे आहेत आणि याचे वजनी प्रमाण पाहाल तर हे 150 ग्रॅम इतके आहेत. गॅसवर मी हे गरम करायला ठेवले होते. आता हे भांडं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. यामध्ये घालायचे आहेत वरी तांदूळ. अर्धी वाटी घ्यायचे साबुदाणे. याचे वजनी प्रमाण पाहाल तर हे 50 ग्रॅम इतके आहे. मीडियम फ्लेमवर हे साबुदाणे वरी तांदूळ आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. अगदी 2 मिनिटे हे असे परतून घ्यायचे आहे. हे वरी तांदूळ आणि साबुदाणे आपल्याला भाजून न घेता अगदी 2 मिनिटे गरम करून घ्यायचे आहे. अगदी 2च मिनिटे मीडियम फ्लेमवर इथे तुम्ही पाहू शकता हे साबुदाणे वरी तांदूळ मी असे भाजून घेतले आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर हे आपल्याला फॅन खाली थंड करून घ्यायचे आहे. नंतर हे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. वरी तांदूळ साबुदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घेऊयात. मिक्सरला असे हे आपण रवाळ वाटून घेतले आहे. अगदी बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे. आता आपल्याला या मिक्सरच्या भांड्यातच हे असे दही घालायचे आहे. दह्याचे प्रमाण तुम्हाला मी इथे सांगणार आहे. पाऊण वाटी इतके आपल्याला इथे आंबट दही घ्यायचं आहे. हे भिजवून झाल्यानंतर अगदी 10 मिनिटातच आपण हे आप्पे तयार करणार आहोत. म्हणून हे दही घेताना आपल्याला इथे आंबट दहीच घ्यायचं आहे. आणि यामध्ये बारीक कापून घेतलेली एक हिरवी मिरची आपल्याला घ्यायची आहे. हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. मिक्सरला वाटताना इथे तुम्ही पाहू शकता असे हे घट्टसर असे हे मिश्रण होतं. तर काय करायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. चमच्याने हे मिश्रण असे थोडे ढवळून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरला लावायचे आहे. आता हे सर्व मिश्रण अशा प्रकारे मिक्सरला आपण वाटून घेतले आहे. हे आता आपल्याला एका भांड्यात काढून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे असं हे मिश्रण आपल्याला जाडच हवं. आता हे तयार झालेले बॅटर आपल्याला 10 ते 15 मिनिटे असे झाकून ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण काय करायचे आपल्याला या आप्पे बरोबर खाण्यासाठी जी चटणी लागणार आहे उपवासाची ती आपण करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता आपली चटणी सुद्धा इथे तयार झाली आहे. चटणी ही आपल्याला अशी जरा पातळच वाटायची आहे. म्हणजे कसं आप्यांबरोबर खाताना आपल्याला व्यवस्थित चटणी अशी खाता येईल. 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पहा हे पीठ आपण असे रेस्ट करत ठेवले होते. अशा पद्धतीने हे पीठ तयार झाले आहे. त्यामुळे काय करायचं आहे आप्पे आपले सॉफ्ट आणि व्यवस्थित होण्यासाठी यामध्ये अगदी चिमटीभर सोडा घालायचा आहे. जर तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर तुम्ही काय करा रात्रभर हे पीठ असे आंबवण्यासाठी ठेवा. जर आपल्याला हे झटपट आप्पे बनवायचे असतील तर तुम्हाला यामध्ये खाण्याचा सोडा हा अगदी चिमूटभरच यामध्ये घालावा लागणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम चिमूटभर हा सोडा मी यामध्ये घालीत आहे. हे बॅटर आपल्याला असे हे लगेच ढवळून घ्यायचे आहे. व्यवस्थित बॅटर आपल्याला ढवळून घेतल्यानंतर याचे आता आप्पे बनवायला घ्यायचे आहेत. आप्पे पात्र हे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो करूनच हे बॅटर आता हे आप्पे पात्रात घालणार आहोत. यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे. लक्षात ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. अगदी 3 ते 4 मिनिटे स्लो गॅसवर आपण हे आप्पे असे वाफवून घेतले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता आप्प्यांची जी वरची बाजू आहे ती व्यवस्थित अशी शिजली आहे. आता हे आपण पलटी करून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता आप्प्यांना अशी जाळी सुद्धा सुटली आहे. झाकण न ठेवता 3 ते 4 मिनिट पुन्हा आपल्याला हे आप्पे असे स्लो फ्लेमवरच शेकवून घ्यायचे आहेत.
4 मिनिटानंतर हे आप्पे आता आपण डिशमध्ये काढून, इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे हे आप्पे दोन्हीकडून शेकवले गेले आहेत। अशा प्रकारे सर्व आप्पे मी तयार करून घेतले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता ह्या आप्प्यांना असे व्यवस्थित दोन्हीकडून किती छान अशी जाळी सुटली आहे। हे आप्पे अशी उपवासाच्या चटणीबरोबर खूप छान लागतात। इथे तुम्ही पाहू शकता समोरील बाजूनी आणि पाठून बाजूनी सुद्धा व्यवस्थित अशी ही आप्पेला जाळी सुटली आहे। यातील एक आप्पे तुम्हाला मी तोडून दाखवते। आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता अशी ही छान जाळी मऊसूत असे हे आप्पे आपले तयार झाले आहेत। व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच आणखी नवीन रेसिपी पाहायला मिळणार आहेत। आता ही नवरात्र स्पेशल आपली ही पहिली डिश उपवासाची तयार आहे। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढील व्हिडिओमध्ये।